चला तर आपण आज बनवूया खिचडी भात। तर मी इथं 3 कप तांदूळ घेतलेले आहेत। त्याच कपाने 2 कप सालीची मुगाची डाळ घ्यायची आपल्याला। दोन्ही मिक्स करायचे आणि आता आपण स्वच्छ धुवून त्याला भिजत घालायचे। आपण थोड्याच पाण्यात भिजत घालायचं, जास्त पण पाणी नाही टाकायचं, कारण ते पाणी आपल्याला नंतर भातामध्ये तेच टाकणार आहोत पूर्ण पाणी। तर आता इथे एक कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे, 1 चमचा जिरं, थोडंसं हिंग, 4 मिरच्या, थोडासा कढीपत्ता, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी बारीक करून घेतलेला आहे लसूण। आता आपण थोडीशी हळद टाकूयात आणि हे छान सर्व परतलं की आपण आता ते पाण्यासकट डाळ आणि तांदूळ त्याच्यामध्ये घालायचे। आपण साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। चवीपुरतं मीठ। आपण ज्या कपाने तांदूळ आणि डाळ मोजून घेतलं होतं त्याच कपाने आपल्याला पाणी मोजून घ्यायचंय। तर मी 5 कप आपले झालते डाळ आणि तांदूळ, तर मी इथं 20 कप पाणी टाकलेलं आहे। असं प्रमाण जर तुम्ही घेतलं तर हा खिचडी भात एकदम परफेक्ट होतो। आता आपण ह्याच्यामध्ये साजूक तूप टाकूयात आणि उकळी आली की मगच आपल्याला त्याला झाकण लावायचंय आणि 4 शिट्ट्या करायच्यात। मीडियम गॅसवर 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात। आणि हे पहा, आपला असा भात एकदम मस्त शिजलेला आहे। हा आपला एकदम साधा सोपा खिचडी भात, पण अगदी रेस्टॉरंट स्टाईल सारखा। हा तुम्ही नक्की ट्राय करा। ही रेसिपी अगदी सोपी आहे। आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।